हॅलो एव्हरीवन, आपल्या सुपरमॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत. आणि मी एक दोन शॉर्ट्स हिंदीमध्ये बनवले, तर काही मैत्रिणींनी विचारलं की बहुत आपला चॅनल मराठी आहे तर तू आता हिंदी बनवणार का. तर नाही, आपले जे लॉंग व्हिडिओ आहेत ते मराठीमध्येच येणार. हे बघा, भाषेचं कसं आहे, तुम्हाला मे बी माहीत आहे की नाही, पण मी 3-4 देश फिरलेली आहे. आपल्याला जितक्या जास्त भाषा बोलता येतील, समजतील, ती एक चांगलीच गोष्ट आहे. भाषा ही भाषा आहे, कुठली भाषा असो. आता बघा, तेलुगू मला खूप अवघड भाषा वाटते, परंतु लास्ट टाइम ज्यावेळेस आम्ही हैदराबादमध्ये राहत होतो 2006 ते 2010, तेव्हा देखील प्रशांतजी अवघं 2 महिन्यामध्ये तेलुगू शिकून गेले होते. त्यावेळेस त्यांनी बुक घेतलं होतं, कारण त्यांचं काम तेलुगू लोकांबरोबर आहे. त्यांना डिस्कशन करावं लागतं, सगळ्यांना इंग्लिश येतेच असं नाही, तर म्हणून तेलुगू शिकणं त्यांच्यासाठी अनिवार्य होतं. इव्हन आत्तासुद्धा ते खूप लवकर तेलुगू शिकून गेले, परंतु मला खूप अवघड वाटते आणि मी शिकत नाही. पण लहानपणापासूनच मला हिंदी भाषा खूप आवडते आणि आपण हिंदुस्थानमध्ये राहतो, आपल्याला सर्वांना हिंदी बोलताच आलं पाहिजे. आणि आजकाल बऱ्यापैकी लोकांना हिंदी बोलता येतं आणि बऱ्याचशा लोकांना, ऑलमोस्ट सगळ्यांनाच हिंदी समजतं म्हटलं तरी चालेल, कारण आपण सर्वच जण टी व्ही सिरियल, मूवी, गाणे हे सगळं हिंदीमध्ये बघत असतो, ऐकत असतो. तर हिंदी ही माझी पहिल्यापासून आवडती भाषा. इवन 10वी पर्यंत सगळ्यात जास्त मार्क्स मला कशाला मिळत असतील तर हिंदीला मिळायचे. आणि कसं आहे, जी लोकसंख्या आहे बघणाऱ्यांची, आता मराठी लँग्वेज ही आपल्या महाराष्ट्रापुरती मर्यादित आहे, किंवा महाराष्ट्राच्या बाहेरही ठिकठिकाणी असतील आपले मराठी लोक, पण ऑल ओव्हर हिंदुस्थानचा जर विचार केला तर हिंदी समजणारे, हिंदी बोलणारे लोक जास्त आहेत. म्हणून मी हिंदी शॉर्ट्स बनवते, असं, बाकी दुसरं काही नाही. तर एक गंमत जम्मत म्हणून एक ती हिंदी शॉर्ट्स मी बनवते आणि आशा करते की तेही तुम्हाला आवडतील आणि तुम्ही त्यालासुद्धा भरभरून प्रेम द्याल. तर आत्ता सकाळचे 10-10:30 वाजलेले आहे. आज उठल्याबरोबर मी माझे स्नान केले आणि लगेच पूजा वगैरे करून घेतली. प्रशांतजींना नाश्ता दिला, नाश्ता तोच, दूध मुसली आणि ड्रायफ्रूट देते. माझा आहे उपवास, कारण की आज आहे सोमवार. उठल्याबरोबर मी पूजा केली होती, त्यानंतर मला व्हिडिओ अपलोड करायचा होता, व्हिडिओ अपलोड केला आणि नुकतंच आता एक शॉर्ट्स देखील मी अपलोड केला. हो, आई आणि ताई त्यांच्याबरोबर जवळजवळ मी 8-9 दिवस होती. त्या गेल्यानंतर मला खूप बोर वाटत होतं, इवन रडायला देखील येत होतं. आईची तब्येत बरी नाही आहे, आईने 2-3 दिवस लागोपाठ तिथे सलाईन घेतलं. ॲक्च्युली इथे सुद्धा आईची ट्रीटमेंट मी घेऊ शकत होते, परंतु माझ्या आईचे गैरसमज म्हणूयात, किंवा मग तिचे ते नियम आहे की नाही नाही, मला माझ्याच डॉक्टरांचा गुण येतो, मला दुसऱ्या डॉक्टरांचे मेडिसिन चालत नाही, माझ्या डॉक्टरांना माहिती मला कुठले मेडिसिन चालता, मी जर दुसऱ्या डॉक्टरांचे मेडिसिन घेतले तर माझी ॲसिडिटी वाढते, मला त्रास होतो, आणि तिला आग्रह करणं मला योग्य वाटत नाही. म्हणून तिच्या म्हणण्याप्रमाणेच मी सगळ्या गोष्टी घेतल्या. तर तिने सिन्नरला गेल्यानंतर तिचे जे नेहमीचे डॉक्टर आहे त्यांच्याकडून तिने लागोपाठ 3 दिवस सलाईन घेतलं. अजूनही तिची तब्येत जरा नरम गरमच आहे. परमेश्वर चरणी हीच प्रार्थना आहे की आईला लवकर बरं वाटो. तर चला, आता मी माझे कपड्यांचा खूप पसारा पडलाय, तो मला आवरायचा आहे, तो आवरून घेते आणि मग नंतर जेवणाची वेळ झाली की प्रशांतजींसाठी स्वयंपाक बनवेल. हे बघा, म्हणजे माझ्या कपड्यांची अवस्था अशी झाली आहे डायरेक्टली. हे म्हणजे ज्या दिवशी आम्ही गावावरून आलो त्या दिवसापासून हा पसारा ॲज इट इज आहे. ऐन ते होते तेव्हाही मी विशेष लक्ष दिलं नाही, गप्पा मारण्यामध्ये मला मजा वाटत होती. म्हटलं नंतर आपण आवरू, काय काम आहे, पण ते तसंच काही, कारण या रूमची काही काम पडत नाही. इथे बेड आहे, मी त्याच्यावर माझे कपडे टाकत राहते रोजचं धुणं काढून. पण आता जरा जास्तच झालंय, मला स्वतःलाच लाज वाटायला लागली की हा काय प्रकार आहे, नाही का. तर मी आता हे कपडे सगळे आवरून घेते, व्यवस्थित माझं कपाट पुन्हा एकदा सेट करून घेते. माझा उपवास आहे, पण प्रशांतजींना जेवणासाठी मी इथे पातळ मेथीची भाजी बनवली आहे. आणि भाजी काय करावं हा खूप मोठा प्रश्न असतो आपल्या बायकांना, म्हणून हे कडधान्य फार उपयोगी पडतं. तर हे तिन्ही मी एकदम भिजवते. याचे घावन केले जाईल, याचा चना चाट केला जाईल आणि याची भाजी केली जाईल, मठाची उसळ. चना चाटची रेसिपी देखील मी माझ्या चॅनलवर शेअर केलेली आहे, वेट लॉससाठी पण हेल्प करतं. त्याचबरोबर आयथी उसळची देखील मी रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे आणि मुगाच्या घावांची देखील रेसिपी तुमच्याबरोबर मी शेअर केलेली आहे. तुम्ही माझ्या चॅनलवर बघू शकता, तुम्हाला जी पण रेसिपी बघायची असेल. आम्ही जेव्हाही मार्केटला जातो, म्हणजे ग्रॉसरी घ्यायला, तर नेहमी पर्क चॉकलेट मी पहिले प्रतीक, करीना,
साठी एक एक आणि आमच्या दोघांसाठी एक, कारण की याच्यामध्ये 2 पीस असतात. तर काल ते गेले ना, त्यांनी पण दोघांसाठी सेपरेट सेपरेट 2 चॉकलेट आणले. या चॉकलेट खायला. आणि आता जस्ट मी शिवलीलामृतचा 11वा अध्याय वाचला. बराच गॅप गेला. ॲक्च्युली मी दर सोमवारी शिवलीलामृतचा 11वा अध्याय वाचते, परंतु ह्या घरात आल्यापासून वाचनच नाही झालं. तर आत्ता वाचला. मला आज माहीत नाही का खूप भूक लागली. ॲक्च्युली काल मी डिनर नाही केलं, रात्री खिचडी बनवली होती पिवळी. तर मला विशेष भूक नव्हती. लंच हेवी झालं होतं आणि थोडंसं वेट वाढल्यासारखं वाटतंय, तर मी डिनर स्किप केलं. आणि आज उपवास, तर सकाळी मी गुळाचा चहा पिली होती 9 साडेनऊला. पण प्रशांतजी खूप लेट आले लंचला आणि त्यांचं लंच झालं आणि मला तो स्वयंपाक बघून म्हणजे मला एकदम असं भूक लागल्यासारखं झालं. आणि ॲक्च्युली 4 वाजून गेले होते. आणि गावाकडे ना पूर्वी म्हणजे श्रावणी सोमवार वगैरे उपवास करायचो ना आम्ही छोट्या होतो तेव्हा. तर 4 नंतर सोमवार सोडला तर चालतो. माझे रेग्युलर सोमवार आहे, असले कुठली अशी मन्नत वगैरे नाही मागितलेली, रेग्युलर सोमवार आहे. तर मग मी विचार केला, देव काय आपल्याला असं, माझे आजोबा मला सांगायचे, आईचे वडील, की बेटा आत्मा हाच परमेश्वर असतो आणि तू एवढी कडक उपवास करते. मी लग्नाच्या आधी पण खूप कडक उपवास करायची, तर तू आत्म्याला त्रास देते, तर असे इतके कडक उपवास नाही केले पाहिजे. म्हटलं चला भोलेनाथ आपल्याला माफ करतील. आणि मी 4 वाजता जेवण केलं. आता 8 वाजत आले, पण प्रशांतजी काय अजून आलेले नाही. तर आता शेवटी उपवास आहे तर मी डबल तर नाही खाऊ शकत ना. तर मी दूध वगैरे प्यायचा विचार केला आणि आत्ता एक कपभर दूध पिऊन घेतलं. आणि प्रशांतजींना मी नागलीचं पीठ माझ्याकडे थोडंच आहे, पण आज बऱ्याच दिवसानंतर त्यांच्यासाठी मी नागलीच्या पिठाचे घावण बनवते, कारण ते टेस्टी लागतात आणि हेल्दी पण आहे आणि आम्हाला दोघांना आवडतातही खायचे. त्यांना एकट्याला आहे पण आवडतात आम्हाला. तर आता मी त्यांच्यासाठी नागलीचे घावण बनवणार आहे. आणि मी सिंदूर रोज लावते, मला आवडतो, पण घाम आल्यानंतर तो पुसला जातो, मी परत लावून घेते. चला आता मी घावणाची तयारी करून ठेवते, पीठ रेडी करून ठेवते. मग ते आले की त्यांना गरम गरम नागलीच्या पिठाचे घावण करून दे. एकाच ताईंचं बघितलं मी असं कमेंट, की तुम्ही ताईला साडी घ्यायला पाहिजे होती असं. तर मी आत्ताच माझ्या माहेरी लग्न होतं त्यावेळेस गेले होते. आणि जेव्हाही मी माहेरी जाते माझे हेच प्रयत्न असतात की मला काहीतरी घेऊन जायचं असतं. मग मी माझ्या मोठ्या ताईच्या घरी गेले. परत माझ्यापेक्षा जी छोटी आहे, जी माझ्या आईवडिलांच्याच घरात राहते, ती कॉलेजला प्रोफेसर आहे, 11वी-12वीची शिक्षक आहे ती. आणि प्लस आईवडिलांच्या घरी. तर प्रत्येकासाठी मी काही नाही तर काही जे मला न्यायचे होते ते मी गिफ्ट्स घेऊन गेले. मी त्याचं काही शूट वगैरे घेतलं नाही किंवा दाखवलं नाही की मी यांना हे दिलं, त्यांना ते दिलं, आईकडे हे दिलं ना, त्यांनी मला काही दिलेलं दाखवलं तर आपण प्रेमापोटी नेतोच नाही का. आता येताना बघा माझी बहीण माझ्यासाठी लाल मिरची पावडर घेऊन आली. आईन त्यांच्या घरून मी आले तर त्यांनी मला एक कांद्याची गोणी भरून दिली. त्यानंतर लसणाच्या जुड्या असतात डायरेक्ट अशा मोठ्या मोठ्या बांधलेल्या, जे शेतकरी असतील ते समजू शकता. तर त्या 2 जुड्या. त्याच्यानंतर इकडे इंद्रायणी तांदूळ मिळत नाही आणि आईन त्यांच्या काही शेतात नाही पिकत तांदूळ, पण बाहेरून आणलेला होता. तर मग त्यावेळेस त्यांच्या घरात जो होता 5-7 किलो तो त्यांनी आम्हाला दिला. त्यानंतर करीनाने आजीला फोन करून सांगितलं होतं पुण्यावरून की मला अनारसे पाहिजे, कारण अनारसे आम्हाला सगळ्यांनाच खूप आवडतात. तर माझ्या भाऊजायांनी खूप छान अनारसे बनवले होते. काही करीनाने नेले, काही आम्ही आणले. हे त्यांनी मला दिलं आणि मीही त्यांना जे काही द्यायचं होतं, ज्या काही वस्तू द्यायच्या होत्या त्या घेऊन गेले. माझ्या मोठ्या बहिणीच्या घरी, लहान बहिणीच्या घरी, आई वडिलांच्या घरी. तर आपण हे प्रेमापोटी देणं घेणं करतच असतो. आणि तेव्हा मला माहित नव्हतं ना की आता आपण गेल्यावर लगेच आमचं फिक्स होईल, चर्चा होईल आणि त्यातून लगेच निर्णय होईल निघण्याचा आणि मग लगेच आपण जाऊ असं. तर लास्ट टाइम जेव्हा माझी मोठी बहीण माझ्याकडे आली होती, मग तेव्हा मी तिला साडी घेतली होती. तर असं. आणि हो, बहिणीने घेतलेल्या साड्या काही तुम्हाला दाखवताच आल्या नाही, पण ज्या वेळेस बहिणीने माझ्या साड्या घेतल्या ना, तर तेव्हा मला त्या दुकानामध्ये ही साडी पण खूप आवडली. तर हिच्यावर 50% ऑफ होतं. तर मला हा कलर खूप आवडला. ॲक्च्युली कलर मला खूप आवडला आणि कलरमुळे मी ही साडी घेतली. हिचा ब्लाऊज पीस मी तुम्हाला दाखवते. जसं की मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं की 1700-1800च्या साड्यांवर 500 मायनस होते, 650ची एक असलेली, पण त्यावेळेस ऑफरच अशी होती की सेम प्राईसच्या 3 साड्या तुम्ही 650 घेऊ शकता, अशी ऑफर होती. आणि कॉटनच्याही छान होत्या. तर मी कॉटनची पण ॲक्च्युली जी हिरवी मला आवडली, मी त्या दिवशी व्हिडिओ दाखवली बघा, तर ती मला आवडली होती. पण मी विचार केला आपण कुठे एवढ्या साड्या घालतो आणि का घ्यायच्या, म्हणून मी काय घेतल्या नाही. तर या साडीचा ब्लाऊज पीस असा आहे, हा बघा असा आहे. आणि हा पदर आहे साडीचा, हा बघा. आणि ही आहे पूर्ण साडी, हे बघा अशी आहे. हे डिझाईन खूप मोठं आहे ॲक्च्युली,
परंतु मला कलरमुळे आवडली ही साडी. नाही तर इतकं डिझाईन खूपच मोठं मोठं आहे, पण कलर मला तिचा खूप आवडला आणि त्याच्यामुळे मी ही साडी घेतली माझ्यासाठी. 1295ची ही साडी आहे, पण मग एकावर एक फ्री. म्हणजे मी अजून याच किमतीची एक साडी घेतली असती तर 1295, 2 साड्या म्हणजे 1300. पण मग मी त्यांना म्हटलं एकच घेतली तर हाफ प्राइस मध्ये मिळेल ना. ते बोलले हो. म्हणजे ही साडी मला 650ची मिळाली. ही साडी मी माझ्यासाठी घेतली त्या दिवशी. आता ब्लाऊज बघू. ब्लाऊज शिवायला मला कोणीतरी भेटलं तर मी ब्लाऊज शिवून घेईल. मागे त्या लग्नाला गेली तेव्हा पण मी ती मिंत्रावरून साडी मागवली होती. ऍक्च्युली मला ऑनलाईन शॉपिंग करायची खूप हॅबिट झाली आणि माझे एक्सपिरियन्स पण चांगले. जी मी सिन्नरच्या लग्नामध्ये ब्लू कलरची साडी घातली होती ती मी ऑनलाईनच मागवली होती मिंत्रावरून. आणि पूर्वी माझं असं होतं की नाही लग्नात घालायची, मग खूप भारी साडी पाहिजे, खूप भारी साडी पाहिजे. पण आता असं वाटतं की नाही खूप भारी घालून काय त्या पडून राहत्या, आपण त्याच रिपीट पण करत नाही विशेष एवढ्या, आणि काय उगाचच नाही का. तर ती पण एवढी काही महाग नव्हती माझी साडी जी मी लग्नात घातली होती ती. मला एक ताईंनी कमेंट केला होता की ताई कुणाला काय आहेर द्यायचा याच्यावर एक व्हिडिओ बनवा. तर काय कार्यक्रम आहे त्याच्यावर डिपेंड करतो, किंवा ज्यांना कुणाला आपल्याला आहेर घ्यायचा आहे, भेटवस्तू द्यायची आहे, आपले त्यांचं रिलेशन किती क्लोज आहे, काय रिलेशन आहे, या सगळ्या गोष्टी मॅटर करतात. किंवा जस्ट एक बाहेरचे लोकांच्या इथे आपण चाललोय, मग फॉर्मॅलिटी म्हणून आपल्याला काहीतरी आहेर द्यायचा आहे, तर त्याच्यावर डिपेंड करतं की छोटा आहेर घ्यायचा का मोठा घ्यायचा, 100चा घ्यायचा का 1000चा घ्यायचा का 5000चा घ्यायचा, नाही का. ज्यांना आपल्याला गिफ्ट द्यायचं आहे त्यांचं आपलं काय रिलेशन आहे आणि कसं रिलेशन आहे, ह्या गोष्टी खूप मॅटर करतात. आणि मी तर एवढंच सांगेल, या विषयावर स्पेशल असा काय व्हिडिओ बनवू, पण मी हेच सांगेल, तुम्ही वस्तू 100ची घ्या, 1000ची घ्या, 5000ची घ्या, पण कुणाला पण आहेर देताना, गिफ्ट देताना अशी वस्तू दिली पाहिजे की ती त्या व्यक्तींनी वापरली पाहिजे. मग ते कोणी असो, नातेवाईक असो, फ्रेंड सर्कल असो, लांबचे कोणी नातेवाईक असो, तर नेहमी अशी वस्तू कुणालाही द्यावी की ज्याचा त्यांना वापर होईल. पुष्कळ वापरातल्या गोष्टी, 100 रुपयाच्या अशा कितीतरी गोष्टी असतात ज्या आपल्या वापरातल्या असतात, नाही का. तर नेहमी कुणालाही गिफ्ट द्यायचं ना तर चांगलं द्यायचं की जेणेकरून त्या व्यक्तीने ते वापरलं पाहिजे आणि आपली आठवण देखील त्या व्यक्तीला झाली पाहिजे ती गोष्ट वापरताना. तर असंच मी म्हणेल, उगाच काहीतरी द्यायचं म्हणून देऊ नये. खूप ठिकाणी म्हणजे माझ्या बाबतीत असं घडलंय, फार पूर्वी जेव्हा मी गावाकडे राहायची तर एक साडी नेसवायची म्हणून एकदमच म्हणजे काहीही कशी साडी, पण चला आपला काही दुसऱ्यांवर हक्क नसतो, आपण काय हे नाही करू शकत की मला चांगलंच द्या. पण हो, आपण मात्र हा नियम पाळला पाहिजे की कुणालाही काही द्यायचं असेल, आहेर करायचं असेल, भेटवस्तू द्यायची असेल, काही छोटं मोठं फंक्शन असेल, लग्न असेल, तर अशा वेळेस अशी वस्तू दिली पाहिजे, असं काहीतरी गिफ्ट दिलं पाहिजे की त्याचा त्यांना खरोखर उपयोग झाला पाहिजे. किंवा मग बेस्ट वे लग्न कार्यांमध्ये तर वस्तू काही घेऊन हे करण्यापेक्षा हल्ली खूप छान प्रथा निघाली ऍक्च्युली. आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये ही पद्धत आहे की मुलीला लग्नामध्ये, माझ्या माहेरी तरी पूर्ण असा संसार दिला जातो. मग पूर्वी कसं होतं, वस्तू ठरवून दिल्या जायच्या, मामाने कपाट, मावशीने बेड, कोणी फ्रीज, कोणी काय, कोणी टीव्ही, किंवा बजेटनुसार. पण हल्ली एक खूप चांगलं झालंय की कॅश देतात मुलीकडच्यांना, आणि मग ते त्यांच्या आवडीचं, किंवा मग मुलाकडच्यांना विचारून, किंवा मग एकाच घरात सामानाची खूप गर्दी होते, तर मग मुलाकडच्यांना देऊन टाकतात कोणी कोणी लोक की हे घ्या बुवा, तुम्हाला जे घ्यायचंय ते घ्या, हे आमच्या रिलेटिव्हने दिलेले पैसे. किंवा मग काहीतरी विचारून की काय घेऊ बुवा तिला कशाची आवश्यकता आहे. ते खूप छान आहे, मी असं म्हणेल. उगाचच भांड्यांची गर्दी करण्यापेक्षा पैसे दिलेले बेस्ट. तर ते ज्याच्या त्याच्या मर्जीवर असतं की आपल्याला काय द्यायचंय, फक्त चांगलं द्यावं असंच मला वाटतं. तर चला आता मी साडीची घडी घालून ठेवते. इतनी प्यारी आंखें हैं, आंखों से झलकता प्यार, कुदरत ने बनाया होगा. हॅलो एव्हरीवन, आज मंगळवार आहे आणि सकाळी सकाळी नाही, आज जरा लेटच उठली मी. प्रशांतजी पहाटेच उठतात आणि मग आवाज झाला का माझी झोप फार, म्हणजे थोडा जरी आवाज झाला, त्यांनी दार ओपन करून ते थोडे बाहेर जरी आले तरी माझी झोप डिस्टर्ब होते. तर त्याच्यानंतर मग मला बराच वेळ लागतो परत झोप लागायला. मग मी काय केलं, चिडून दुसऱ्या रूममध्ये जाऊन झोपली आणि 8ला उठली. उठल्यानंतर आंघोळ वगैरे केली आणि करीनाशी बोलली, कारण तिचं एक्झाम चालू आहे, फायनल एक्झाम चालू आहे. मी तेव्हा ना तिचा कॉल आला तेव्हा मी शॉर्ट शूट करत होते, मॉर्निंग स्किन केअर करत होते. म्हटलं चला तुमच्याशी पण शेअर करू. तर सध्या शॉर्ट्सचा जमाना आहे, मग शॉर्ट शूट करत होते.
तर तिला म्हटलं अगं मी शॉर्ट शूट करते. ती बोलली मम्मा तुझ्या चेहऱ्यावर किती स्वेलिंग आहे. आणि ते असतेच, तुम्ही बघू शकता जस्ट आत्ताच झालं शॉर्ट शूट करून. तर सकाळी उठल्यानंतर माझ्या फेसवर स्वेलिंग असतेच. एखादा तास लागतो फेस नॉर्मल व्हायला, पण ठीक आहे ना, तेवढं तर चालतं, जे आहे ते आहे. तर माझ्यासाठी चहा उकळत ठेवलाय. आता मी चहा पिऊन घेते. ॲज ऑलवेज प्रशांतजी चालले गेले, त्यांचा नाश्ता ड्रायफ्रूट, 2 बॉइल्ड एग आणि मुसली दिली त्यांना. मी काही नाश्ता वगैरे केला नाही अजून. आता मी चहा पिते. चहा पिल्यानंतर देवांची आंघोळ वगैरे करेल, देवांची पूजा करेल आणि नंतर बघेल मग नाश्त्याला काय खायचं. तर चला, चहा उकळलाय माझा, दूध टाकते नाही तर जळेल. मी गाईच्या दुधाचा रतीब लावलेला आहे. रतीबच म्हणतो नाही का, पण हे म्हशीचं दूध आहे. नाही नाही, गाईचं आहे. गाईचं कसं म्हशीचं दूध घट्टही असतं आणि गाईच्या दुधाची जी साय असते ना ती येलो 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 असतं. मग येतं लक्षात की गाईचं आहे, असं गाईचंच असेल मे बी. तर अर्धाच लिटर दूध घेते मी. प्रशांतजींना मुसलीमध्ये काही देते आणि मग मी काही चहा वगैरे पिला की थोडंफार उरतं. कारण अचानक कधी कोणाला घेऊन आले प्रशांतजी. आणि हे बघा, अवन सध्या रिपेअरिंगला गेलं आहे. तर मी काल जे कडधान्य भिजवले होते हे बघा कसं याला पूर्ण असं हे आलं. हरभऱ्यांना तर नाही लगेच येत मोड. आहे बघा, रात्रीच टाकले ना, हरभऱ्यांना नाही आले मोड, तरी पण मी इथे ठेवून दिले होते. पण मुगाला बघा किती छान आले, खूप छान आले. मुगाला येतातच छान. आणि आता तर अशी गरमी आहे, सीझन कुठलाही असो मुगाला छानच मोड येतात. हे पातेलं आहे ना, ह्याच्यामध्ये मी पाणी उकळवते आम्हाला प्यायला. आणि बघा इथे मठाला सुद्धा छान आले मोड, मस्त आले. आता मी उसळ करणार होते आज स्वयंपाकाला, पण प्रशांतजी बोलले दाल फ्राय बनव. तरी त्यांना फोन करून विचारून घेते उसळ बनवू का. तर 3 भाज्या याचं चला हा सॅलड खाल्लं जाईल चणे, पण या 2 भाज्यांची माझी हे झाली, व्यवस्था झाली भाज्यांची. चला आता चहाही उकळतो. गूळ टाकून गुळामध्ये गाळणार आहे मी हा चहा. आम्ही तसं पुलके वगैरे बनवत नाही, आपली महाराष्ट्रीयन चपातीच बनवते. परंतु हे पीठ बरोबर नाही आहे. डीमार्टमधून आणलेले गहू होते आणि त्या पोळ्या आधी करून ठेवल्या की मग त्या कडक होतात. त्याच्यामुळे मी गरमागरम असे पुलकेच बनवते सध्या तरी. आणि प्रशांतजींना असं दाल ऑमलेट खायला खूप आवडतं. त्यांना त्यांच्या आवडीसारखं जेवण दिलं की ते एकदम खुश. आणि वरून मी दिलं नसतं तरी त्यांनी मागितलंच असतं तूप, म्हणून मी स्वतःच थोडंसं टाकून दिलं. त्यांच्याकडे भांडं दिलं की जास्त टाकून घेतात. हे बघा, अशा पद्धतीने मी सध्या पुलके बनवून खायला देते त्यांना. आणि मी इतकं छान मस्तपैकी दाल ऑमलेट प्लेट करून दिली होती. आणि हे बघा आपले महाराष्ट्रीयन. प्रशांतजी कसं आहे दाल ऑमलेट? छान आहे, आवडलं? प्रशांतजींना हिरवी मिरचीचं ऑमलेट आवडतं, म्हणून त्यांना हिरवी मिरचीचं ऑमलेट करावं लागतं. आणि मंगळवार होता म्हणून मी दुर्गा सप्तशतीचे पारायण देखील केले. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज डू सबस्क्राईब. थँक्स फॉर वॉचिंग.